नमस्कार माझ्या गोड ताई, दादा, मावशी, काका सर्वांना शुभ सकाळ. मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता मी सकाळची सुरुवात नेहमी इथे बघा आपल्या गॅलरीत सुंदर असे फुलं येतात आणि त्या फुलांपासूनच सुरुवात केलेली आहे. आता इथे बघा आज आहे ना जास्वंदीला पण छान असं एक फुल आलेलं आहे आणि कळ्या पण आलेल्या आहे. बघू शकता छोटे छोटे झाडं लावलेले आहे कुंड्यांमध्ये. भरपूर अशी फुलं येतात. आता मी सकाळची सुरुवात आहे ना फुलांपासूनच करते. सकाळी सकाळी आता चला म्हटलं इथे आपण थोडेसे फुलं पण पूजेसाठी तोडून घेऊ. आता काही फुलं बघा फुललेले आहे आणि काही कळ्या भरपूर लागलेल्या आहे. चला म्हटलं आता इथे बघा सुरुवात झालेली आहे सकाळची. आता इथे बघा काही फुलं तोडले आणि आता हे जास्वंदीचं फुलं पण आपण म्हणजे एकच आलेलं आहे ते पण आपण तोडू गणपती बाप्पासाठी. चला आता इथे बघा आपण आता इथे बघा माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी फुलंच तोडायला गेली ती. चला म्हटलं व्हिडिओ शूट करूया इथून आपण. आता इथे बघा ही स्वामी समर्थांची जी आपली जपमाळ असते ना ती मी रोज एक माळ जपते. जास्त 11 माळी होती नाही, रोजच एकच माळ मी जपत असते. चला त्याच्यानंतर इथे बघा पूजा वगैरे झाली. आता इथे बघा झोप चाललेली आहे त्याची, मस्त झोपलेलं आहे. सकाळी लवकर उठतात हे आणि मी उठली का तेव्हाच त्यांचं पण सकाळी सकाळी उठणं असतं आणि सकाळी मग त्यांना खायला टाकावं लागतं. सकाळचं बघा आता त्यांचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि परत ते झोपलेले बघू शकता. आता इथे बघा चला म्हटलं आता त्यांना पण थोडंसं व्हिडिओमधून घेऊया. खूप छान आहे ते, शांत आहे मस्त. हे बघा त्याची चाललेली आहे झोप मस्त. आणि आता हे बघा त्याला हात लावला आणि लगेच तो उठला. आता इकडं नाही ना ही बघा ही पण आली. तिने पण माझा आवाज ऐकला, त्याला मी आवाज दिला तर ती पण आली लगेच पळतच. इथे बघा आता ती पण त्याच्या शेजारी बसलेली आहे बघू शकता. आता तिला मी काय बोलली खाली बस म्हटलं, ती पण आता इथे बघा लगेच खाली बसून घेईल. हे बघा ती अजिबात हात लावून देत नाही. हे बघा चला शांत येते मस्त छान आहे. माझी सकाळ रोज अशीच होत असते या पद्धतीने. बघा आता तो झोपलाय, ती बसलेली आहे. आता चला त्याच्यानंतर आज आहे ना आळूच्या वड्या बनवायच्या आहे. आता इथे बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे तुम्हाला. हे बघा चला आळूची वडी पण खूप म्हणजे खूप छान झाली होती. आता इथे बघा हे बघा अजिबात तेलकट नाही होत आणि चवीला तर अप्रतिम लागते. चला म्हटलं आता तुमच्यासोबत ते शेअर करूया. हे बघा खूप छान झाल्या त्या. चला झटपट आपण आता रेसिपीला सुरुवात करू. काय काय याच्यामध्ये टाकायचं, काय काय साहित्य लागतं ते. आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. हे बघा चला त्याच्यानंतर आता इथे बघा आळूचे पानं घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले. आता तुम्हाला 2 पानांचं दाखवते. पहिले मी सर्व पानं धुवून आहे ना आणि कापून घेतलेले. आता इथे बघा या पद्धतीने असं एक पान ठेवायचं. आता मागे पण 1-2 व्हिडिओ टाकलेले आहे आळूच्या पानांची रेसिपी. आता इथे बघा हे कडेचं असं सुरीना बाजून असं काढून घ्यायचं. हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना पान आपल्याला परत असं सरळ करून घ्यायचं आणि जी समोरची जी ही कडक शीर आहे ना ही बघा ती आपल्याला त्याच्या बाजून असं सुरीना फक्त काढून घ्यायचं आणि इथलं आहे ना ॲटोमॅटिक आहे ना हे पूर्ण आपलं निघून येतं. हे बघा काही लाटायची वगैरे पण गरज नाही त्याला. ह्या पद्धतीने आपल्याला सर्वच पानांचं काढून घ्यायचं. हे बघा म्हणजे पूर्ण निघतं आणि पान आपलं छान असं मोकळं होतात. हे छोटे तुकडे याच्यावरती ठेवून द्यायचे दोन्ही पण आणि जे आहे त्या बाजूचं याच्यावरती उलटं करायचं. सर्व ह्याच पद्धतीने मी करून घेतलेले आहे. नंतर आपल्याला असं गोळा करत यायचं, रोल करत यायचं. हे बघा आणि आता आपल्याला इथे बघा हा रोल आहे ना असं कापून घ्यायचा सुरीने. हे बघा चला आता इथे मग आपल्याला असे मोठे मोठे छान असे ना लांब आकाराचे इथे बरोबर हे पानं तयार होतात. चला आता सर्व ह्याच पद्धतीने मी कापून घेतलेले आहे. हे बघा आता हे बघा आता इथे ना अशी कापून घेतले. पहिले पानं स्वच्छ धुवून घेतले मिठाच्या पाण्यामध्ये. चला आता ह्या दुसऱ्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेते, कारण का भांडं मोठं असलं म्हणजे खाली पण आपलं पीठ वगैरे सांडत नाही. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बघू आता पुढे किती लागतं ते अंदाजे. आपल्याला पाणी नाही घालायचं. 2-3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं घातलं तरी चालेल.
आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची पेस्ट घातलेली, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1-2 चमचा पांढरे तीळ घातलेले, हिंग घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं, गरम मसाला घातलेला आहे. इथे बघा गूळ आणि चिंचेचा कोळ घातला होता. जरा वेळ चिंच आहे ना गरम पाण्यात भिजत ठेवायची. चला आता मिक्स करून घेऊ. हे बघा पाणी नाही घालायचं आपल्याला, अजिबात पाणी नाही घालायचं, कारण का आपली इथे पानं ओलेच आहे. हे बघा थोडंसं सैलसरच ठेवलं आहे मी, जास्त पण एकदम घट्ट नाही केलं. चला आता इथे बघा आपण आहे ना कोथिंबीरीचे जसे आपण मुटकुळे म्हणतो ना आपण, तसे करून घ्यायचे. हे बघा आता मी ह्याच पद्धतीने करून घेते आणि इथे चाळणीला थोडासा तेलाचा हात लावून घेतला. हे बघा चला त्याच्यानंतर आपल्याला आता इथे ना पातेल्यामध्ये शिजत ठेवायची आहे. म्हणजे पातेल्यात मी इथे पाणी ठेवलं खाली, त्याच्यावरची चाळणी ठेवली आणि 20 मिनिटं मंद गॅसवर शिजवून दिली. हे बघा आता त्याच्यानंतर आहे ना गरमच आहे अजून. हे बघा वाफ निघते. चला आता पूर्ण थंड करून घेऊ आपण, नंतर आपल्याला कापून घ्यायचे. हे बघा थंड झालेले आहे पूर्ण. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे ना त्याचे मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुकडे तुम्ही करायचे. आपण कोथिंबीरीच्या वड्या पण अशाच करतो. चला म्हटलं आपण आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं करूया. हे बघा आणि असे आहे ना अजिबात वेळ नाही लागत, नाही तर ते एक पान आहे ना त्याला पीठ लावायला वेळ पण लागतो आणि कंटाळा पण येतो. चव तर एकच असते, फक्त थोडीशी वेगळी पद्धत असते. हे बघा चला सुरीना ह्या पद्धतीने आपण आता असे काप करून घेऊ. जितके पाहिजे तितके जाड करा किंवा पातळ करा. पातळ केले तर जास्तच कुरकुरीत होतात. चला कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी तळूनच घेणार आहे. तुम्ही तव्यावरती पण थोडंसं तेल टाकून अशी छान दोन्ही साईडना भाजून घेऊ शकता. आता इथे ना मुलांना थोडेसे कुरकुरीत आवडतात म्हणून मी आता तेलामध्येच तळून घेते. हे बघा ही साईड झालेली आहे, दुसरी साईड पण आपण अशी छान तळून घेऊ. या पद्धतीने आळूच्या वड्या मी बनवलेल्या आहे आणि खरंच खूप छान झाल्या त्या, सुंदर चवीला झाल्या त्या, अप्रतिम. चला आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. सर्व याच पद्धतीने तळून घेते मी शिल्लक राहिलेल्या पण. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करत चला, शेअर पण करत चला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही. चला सर्वांचे खूप खूप धन्यवाद.